नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीमध्ये धर्मवीर शंभूराजांच्या पुतळ्याचे आगमन, स्वागतासाठी अवघी वस्त्रनगरी दुमदुमली. इचलकरंजीतील मलाबादी चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे आगमन आज कबनूर येथे मोठ्या उत्साहात झाले. पुतळा परिसरात दाखल होता शंखनाद, मंत्रोच्चार आणि जयघोषणाने वातावरण दुमदुमून गेलं. मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्यावरील वस्त्र काढताच जय संभाजी, जय शिवरायच्या घोषणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं मलाबादी चौकात उभारण्यात येणारा हा 11 फूट उंच आणि सुमारे 1500 किलो वजनाचा ब्रॉन्झमधील तेजस्वी पुतळा मोरेवाडी, कोल्हापूर येथील मूर्तिकारांनी साकारला आहे. पुतळ्याच्या आगमनानिमित्त कबनूरमध्ये प्रथम पूजा सोहळा विशेष उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, सरपंच सुलोचना कट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन, संजय तेलनाडे, सात जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथम दर्शन सोहळ्यानंतर विद्युत रोषणाईने सजलेल्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. कबनूर ते इचलकरंजी मार्गावर दोन्ही बाजूंना आकर्षक रांगोळींची सजावट करण्यात आली होती. मार्गावर मोठ्या स्क्रीनद्वारे धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील माहितीपट दर्शवण्यात आला. ठिकठिकाणी जोरदार पुष्पवृष्टी, विविध ठिकाणी उडवण्यात आलेली आतिषबाजी आणि जयघोषणामुळे वातावरण आणखीन उत्साहपूर्ण झाले. पुतळा शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचेपर्यंत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या भव्य मिरवणुकीतून संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेची उजळणी झाली. आता मलाबादी चौकातील पुतळा प्रतिष्ठापनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून आगामी कार्यक्रमाविषयी परिसरात मोठी चर्चा रंगत आहे. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.